सध्या चर्चा आहे ती एक्सची म्हणजेच ट्विटरवरच्या ग्रोकची। एलॉन मस्क यांचा हा सगळ्यात हुशार मित्र नक्की काय आहे, तो इतर एआय पेक्षा कसा वेगळा आहे आणि तुम्ही त्याचा वापर करून तुमचे पैसे आणि वेळ कसं वाचवू शकता हेच आज आपण या सगळ्या व्हिडिओमधून बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी अमित गद्रे, न्यूज 18 मराठीच्या टेकचेक एआय सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर या सिरीजमधला हा आपला 5वा पार्ट आहे। या पूर्वीचे पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की बघा, कारण एआय सोप्या पद्धतीने नेमका कसा वापरायचा, तुम्हाला त्याचा कसा फायदा आहे हे सगळं आपण यात सांगितलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूया ग्रोक एआय नक्की काय आहे या प्रश्नाने। ग्रोक हे एक्स एआय या कंपनीने बनवलेलं एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आहे। आता ग्रोक याचा अर्थ काय बघूया। एखादी गोष्ट पूर्णपणे आणि ती खोलवरती समजून घेणं, याची सर्वात मोठी ताकद जर बघायची झाली तर एक्सला म्हणजे एक्स आहे आणि ट्विटर जुनं आपलं यावरचा रिअल टाईम डेटाचा ॲक्सेस आहे। म्हणजे जगामध्ये सध्या काय घडतंय हे ग्रोक चॅट जीपीटीपेक्षा जास्त ग्रोकला लवकर कळतं। आता आपण बघूया की याची खास वैशिष्ट्य कोणती आहेत। याला रिअल टाईम इन्फॉर्मेशन लगेच कळते। इतर एआय मॉडेलचा डेटा जुना असू शकतो, पण ग्रोक एआयवरचा ताज्या घडामोडींवरून तो उत्तर देत असतो। याला फिल्टर नाही आहे किंवा अनसेन्सॉर्ड आहे। म्हणजे काय तर ग्रोक थोडंसं बिंदास्त आहे। म्हणजे इतर एआय अनेकदा वादग्रस्त विषय टाळतात, त्यावरती उत्तरं नाही देत, पण ग्रोकला जर आपण प्रश्न विचारला तर तो अगदी रोखठोक उत्तरं देतो। सार्कॅझम आणि ह्युमर सुद्धा यामध्ये आहे, त्याचा ॲटिट्यूड तसा आहे। म्हणजे ग्रोकला थोडासा सेन्स ऑफ ह्युमर आहे, तो गमतीशीर पद्धतीने किंवा तिरकस पद्धतीने उत्तर देऊ शकतो, अर्थात तुम्ही तसा मोड जर निवडला असेल तर। त्याशिवाय तुम्ही ग्रोकला सांगून अगदी हाय क्वालिटी इमेजेस सुद्धा बनवू शकता। आता ग्रोक काय आहे हे आपल्याला कळलं, ते कोणी वापरावं, यूज केसेस काय, कॉन्टेंट क्रिएटर्स। जर तुम्हाला सोशल मीडियावरती काय ट्रेंडिंग आहे हे जाणून घ्यायचं आहे तर ग्रोक बेस्ट आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा न्यूज प्रेमी लोकांसाठी, जगातल्या सगळ्या ताज्या बातम्यांचं विश्लेषण मिळवण्यासाठी तुम्ही ग्रोक वापरा। तिसरा मुद्दा आहे कोडिंग आणि रिसर्च करणाऱ्यांसाठी, प्रोग्रॅमर्सना कोड लिहिण्यासाठी किंवा एरर शोधण्यासाठी याची मदत होते। चौथा आहे मार्केटर्स, म्हणजे मार्केटमध्ये लोक सध्या कशाबद्दल बोलत आहेत हे समजून घेण्यासाठी याचा वापर चांगला होऊ शकतो। आता ग्रोक वापरण्याचे आणखीन 3 मोठे फायदे कोणते ते आपण बघूया। वेळेची बचत, हजारो ट्विट्स वाचण्यापेक्षा तुम्ही ग्रोकला विचारू शकता की आज नेमकं काय झालेलं आहे, तो तुम्हाला त्याचा सारांश देईल। निर्णय घेण्याची मदत सुद्धा तो त्यामध्ये करू शकतो। स्टॉक मार्केट असेल किंवा अगदी एखादं नवीन गॅजेट असेल, लोकांना याबद्दल काय वाटतंय, लोकांचं काय मत आहे हे ग्रोक पटकन सांगतो। क्रिएटिव्हिटीसाठी उपयोग होईल, तुम्हाला ईमेल लिहायचा असेल, कविता लिहायची असेल, ग्रोक उत्तम तुम्हाला मदत करू शकतो। आता फ्री व्हर्जनमध्ये काय मिळतं आपण बघूया, कारण पेड व्हर्जन सुद्धा याचं। सुरुवातीला ग्रोक फक्त प्रीमियम युजर्ससाठी होता, आता ठराविक देशांमध्ये एक्सचे जे युजर्स आहेत त्यांना सुद्धा ग्रोकचा ॲक्सेस दिलेला आहे। फ्री व्हर्जनमध्ये तुम्ही अगदी ठराविक प्रश्न विचारू शकता। फ्री व्हर्जनमध्ये इमेजेस तयार करण्यावरती मर्यादा असू शकतात। जर तुम्हाला या सगळ्याचे म्हणजे कुठलीही मर्यादा नको असेल आणि फास्ट रिझल्ट हवे असेल तर तुम्हाला एक्स प्रीमियम तुम्हाला घ्यावं लागतं, पण काही गरज नाही आहे, फ्रीमध्ये सुद्धा आपलं काम होऊन जातं। इतर यापेक्षा ग्रोक वेगळं कसं आहे आपण बघूया। सुरुवातीला चॅट जीपीटी आणि ग्रोकमध्ये काय फरक आहे आपण बघूया। चॅट जीपीटी खूप म्हणजे पॉलिटिकली करेक्ट उत्तर देण्याचा प्रयत्न करतं, सुरक्षित उत्तर देतं, पण ग्रोक तसं नाही आहे, थोडंसं रॉ आणि खरं बोलतं। गुगलचं जेमिनी जे आहे ते गुगल सर्चवरती अवलंबून आहे, तर ग्रोक हा सोशल ट्रेंड्सवरती अवलंबून आहे। थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला पुस्तकी माहिती हवी असेल चॅट जीपीटी वापरा, जर तुम्हाला सध्या काय सुरू आहे हे हवं असेल तर ग्रोकला पर्याय नाही आहे। तर मित्रांनो, असा आहे हा मस्क यांचा लाडका ग्रोक। तुम्ही ग्रोक वापरून बघितलेलं आहे का यापूर्वी, किंवा तुम्हाला ते नेमकं कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच टेकच्या माहितीसाठी न्यूज 18 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। टेकचेक एआय सिरीजमध्ये आपण आज माहिती घेतलेली आहे ग्रोकची। इथून पुढे आपण पुढच्या एपिसोडमध्ये माहिती घेणार आहोत मेटा एआयची। तोपर्यंत शिकत राहा आणि स्मार्ट बना।